हे पहा, आता महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना आणली, लाडका भाऊ योजना आणली, परंतु वृद्ध नागरिकांसाठी काय केलं असं तुमच्या मनात प्रश्न येत असेल तर वृद्ध नागरिकांसाठी, आपल्या वृद्ध आजी आजोबांसाठी सुद्धा सरकारने योजना आणलेली आहे आणि तिचे नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना। या योजनेअंतर्गत 65 वर्ष किंवा त्यावरचे आजी आजोबा त्याच्यात सहभागी होऊ शकतात। त्यांना 3,000 रुपये त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहेत। वर्षाला 3,000 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। हे पण पुष्कळ जणांना आरोग्याच्या वयाप्रमाणे समस्या असतात, त्यांना वेगवेगळे उपकरण म्हणा मेडिकल घ्यावे लागतात, तर त्यासाठी ही मदत खूप त्यांना मोलाची ठरणार आहे। काही त्याच्या अटी आहेत, त्याचे GR आलेला आहे, फेब्रुवारी मार्चमध्ये GR येऊन गेला आहे। काही अटी आहेत त्याच्यासाठी लक्षपूर्वक आहे का, साहजिकच महाराष्ट्राचे रहिवासी असावेत, त्यांचे वय या मागच्या डिसेंबर पर्यंत 31 डिसेंबर 2023 पर्यंत 65 वर्ष झालेलं असावं। म्हणजे 65 वर्ष किंवा त्या वयावरचे आजी आजोबा याचा लाभ घेऊ शकतात, याचा फायदा घेऊ शकतात। 65 वर्ष किंवा त्याच्या वरचे 65 वर्ष वयावरचे लाभ घेऊ शकतात। महाराष्ट्रातले नागरिक असणं तर त्यांना बंधनकारक आहे। वार्षिक उत्पन्न 2 लाखांपेक्षा जास्त असता कामा नये। वार्षिक उत्पन्न म्हणजे थोडक्यात ज्यांची परिस्थिती थोडी गरिबीची आहे तर त्यांना मदत मिळावी म्हणून ही योजना आहे। त्याच्यामुळे वार्षिक उत्पन्न 2 लाखांपेक्षा जास्त असू नये ही त्याची अट ठेवलेली आहे। साधे कागदपत्र लागणार आहेत, काही त्याच्यासाठी जास्त नाही। आपलं आधार कार्ड, दुर्दैवाने कोणाकडे नसेल आधार कार्ड, काही दुर्गम भागात लोक राहतात तर मतदान कार्ड सुद्धा चालणार आहे। आधार कार्ड किंवा मतदान कार्ड चालणार आहे। तुमच्या वयाचा पुरावा, फोटो, तुमच्या राष्ट्रीय बँकेमध्ये खातं असणं आवश्यक आहे आणि आधार क्रमांकाने खातं लिंक पाहिजे। आधार क्रमांकाने खातं लिंक पाहिजे म्हणजे सरकारला तुमच्या खात्यात डायरेक्ट ते पैसे जमा करता येतील। तुमचे फोटो, स्वयं घोषणापत्र की माझे उत्पन्न वार्षिक उत्पन्न 2 लाखापेक्षा कमी आहे आणि काही साधे कागदपत्र लागणार आहेत। आपलं रेशन कार्ड आहे, मोबाईल नंबर आहे, रहिवासी पुरावा दाखला आहे असे आणि वयाचा दाखला, असे साधे प्रमाण कायमचे लागणार आहे। तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन अर्ज करू शकतात। ऑफलाईन अर्ज समाज कल्याण विभाग असतो तिथं तुम्हाला ऑफलाईन अर्ज मिळेल। ऑनलाईन अर्ज तुम्ही सेतू केंद्रावर जा, तो भरून देईल तुम्हाला पूर्ण आणि तुम्हाला कागदपत्र सुद्धा जोडून देईल। तर आपल्या आजी आजोबांसाठी ही फार महत्त्वाची आणि त्यांना संकटकाळी मदत ठरेल। त्यांना उपकरण खरेदी करता यावेत। वर्षाला 3,000 रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। तेव्हा तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करा, ऑनलाईन ऑफलाईन फॉर्म भरा तुम्ही समाज कल्याण विभाग किंवा सेतू केंद्रावर जाऊन आणि या योजनेचा लाभ घ्या। जास्तीत जास्त शेअर करा आणि माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।